गोमळवाडी येथे देवी यात्रेनिमित्त उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांचे उपस्थितीत आरती, तरुणांना प्रेरणादायी संदेश। जोगेश्वरी जगदंबा देवी यात्रेनिमित्त गोमळवाडी येथे झालेल्या कार्यक्रमात उपविभागीय पोलीस अधिकारी एसडीपीओ संतोष खाडे यांनी देवीच्या आरतीनंतर गावकऱ्यांना संबोधित करत कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले। गुन्हा करणाऱ्याला कोणतीही माफी दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला। यावेळी बोलताना त्यांनी गावातील तरुणांना उद्देशून सांगितले की खेडेगावातील तरुणांनी स्वतःला कमी लेखू नये, मेहनतीने मोठ्यातले मोठे यश गाठता येते। त्यांच्या उपस्थितीने उपस्थितांमध्ये उत्साह संचारला। विशेष म्हणजे उपविभागीय अधिकारी गावात येणार असल्याची माहिती मिळताच गावातील काही दारू विक्रेते आणि जुगारी व्यक्ती गावातून निघून गेले, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये रंगली होती। कार्यक्रमात ॲडव्होकेट सुदाम ठुबे, भारतीय सैन्यात कार्यरत असलेले रामेश्वर माकोने, जिल्हा न्यायालय अहिल्यानगर येथे कार्यरत सुरेखा गर्जे व प्रवीण गर्जे यांचा सन्मान करण्यात आला। यात्रा कमिटीचे सदस्य निवृत्ती आरसुळे, गोपीनाथ गर्जे, सीताराम गर्जे, गोविंद ठुबे यांच्यासह अनेक उत्साही तरुणांनी कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली। उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांना गावात आमंत्रित करण्यासाठी बाबू गाडेकर, बाळासाहेब गाडेकर व प्रकाश ठुबे यांनी पुढाकार घेतला। ढोल ताशांच्या गजरात, तोफांची आतषबाजी करत ग्रामस्थांनी खाडे साहेब यांचे जल्लोषात स्वागत केले। यात्रोत्सवाचे वातावरण भक्तिभाव आणि सामाजिक जागरूकतेने भरले होते। सुख करता दुख हरता वरता विघ्नाची दुर्वे पूर्वे प्रेम कृपा दयाची सर्वांगी झुंबरा उठे गुणाची करते मान राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट।